हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्स आणि याच्यामध्ये आपण सेकंड पार्ट पाहतोय हॅलोरिन्स. आणि हॅलोरिन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला रिएक्शन्स ऑफ हॅलोरिन्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण 3 टाईपचे केमिकल रिएक्शन पाहतोय. फर्स्ट इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, सेकंड इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स अँड थर्ड इज रिएक्शन विथ मेटल्स. ह्या 3 टाईपचे आपण केमिकल रिएक्शन्स पाहतोय. लास्ट लेक्चरला आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्समध्ये आपण फर्स्ट पाहिलं होतं रिएक्टिव्हिटी ऑफ अरायल हॅलाइड्स. तर अरायल हॅलाइड्स हे कसे होते टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन एक्स्ट्रीमली लेस रिएक्टिव्ह होते. अरायल हॅलाइड्स आर एक्स्ट्रीमली लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स दॅन अल्कायल हॅलाइड्स. आणि याचे आपण रिझन पण पाहिलं होतं. तर याच्यामध्ये आपण 4 पॉईंट पाहिले होते. त्यानंतर आपण याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट पाहिलं होतं रिप्लेसमेंट बाय हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे हॅलोरिनमध्ये जो हॅलोजन ॲटम असतो तो हॅलोजन ॲटम कशाने रिप्लेस होतो तर OH ग्रुपनं रिप्लेस होतो. अरायल हॅलाइड्स लेस रिएक्टिव्ह असल्यामुळं नॉर्मल कंडिशनला हॅलोरिनच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होत नाहीत. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होत नाहीत. इथं आपण पाहिलं आहे दिस इज क्लोरोबेन्झिन. जर आपण क्लोरोबेन्झिनची रिएक्शन ॲक्वियस NaOH सोबत जर केली तर रिएक्शन होत नाही. पण जर समजा आपण अरायल हॅलाइडच्या ड्रॅस्टिक कंडिशनला जर रिएक्शन केलं, ड्रॅस्टिक कंडिशन म्हणजे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर जर आपण यूज केलं तर रिएक्शन होते. इथं आपण काय यूज केलं आहे ड्रॅस्टिक कंडिशन 623 केल्विन अँड 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. Chlorobenzene on reaction with NaOH at 623 Kelvin and 300 atmospheric pressure to give first sodium phenoxide. Sodium phenoxide on acidification gives phenol and this is called Dawes process. तर ही रिएक्शन आपण पाठीमागं पाहिलेली आहे आणि याचा आपण इन डिटेल मेकॅनिझम पण लिहिलेला आहे आणि याच्यावरती मी तुम्हाला 2 रिएक्शन होमवर्कसाठी पण दिले होते. आता आपण त्याच्या पुढे जातोय. आपण इथं काय यूज केलं होतं हाय टेम्परेचर हाय प्रेशर यूज केलं होतं आणि त्यामुळे रिएक्शन पुढेही प्रोसीड झाली होती. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्लोरोबेन्झिन आणि आपण पॅरा पोझिशनला काय अटॅच करतोय तर पॅरा पोझिशनला आपण अटॅच करतोय एक NO2 ग्रुप. द IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज 1 क्लोरो. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड, थर्ड, फोर्थ. 1 क्लोरो, पुढे असेल 4 नायट्रो, 1 क्लोरो, 4 नायट्रोबेन्झिन. याचे रिएक्शन आपण काय करतोय NaOH सोबत करतोय. NaOH ॲट 443 केल्विन. आणि नंतर आपण काय करतो ॲसिडिफिकेशन म्हणजेच आपण काय करतो ॲसिडसोबत रिएक्शन करतो H+. फर्स्ट आपण करतोय NaOH ॲट 443 केल्विन ॲट 443 केल्विन. आफ्टर ॲसिडिफिकेशन गिव्ज याच्यामध्ये काय तयार होतं आता इथं Cl इज रिप्लेस बाय OH. Cl इज रिप्लेस बाय OH. द IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज 1 2 3 4. फोर्थला NO2 अटॅच आहे त्यामुळे आपण इथं काय लिहितो 4 नायट्रोफेनॉल. द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 4 नायट्रोफेनॉल. ही रिएक्शन आणि ही रिएक्शन सेम आहे. फक्त इथे आपण काय केलेलं आहे पॅरा पोझिशनला एक NO2 ग्रुप अटॅच केला आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला आहे. तर काय डिफरन्स आहे तर इथं आपण टेम्परेचर किती यूज केले हाय टेम्परेचर. इथं आपण टेम्परेचर 623पेक्षा कमी केलं. म्हणजे जेव्हा NO2 ग्रुप अटॅच झाला पॅरा पोझिशनला तेव्हा ही रिएक्शन काय झाली इझी झाली ॲज कम्पेअर टू क्लोरोबेन्झिन. कारण क्लोरोबेन्झिनला टेम्परेचर किती लागलं होतं आपल्याला 623 केल्विन. इथे आपल्याला टेम्परेचर किती लागलं 443 केल्विन. इथे प्रेशर आपण यूज केलं होतं, इथं प्रेशर आपण यूज केलं का नाही. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये आपल्याला प्रेशरची रिक्वायरमेंटच लागलेली नाही आहे. याचा अर्थ क्लोरोबेन्झिनपेक्षा 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झिनमध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझी झाली. मग या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तर फक्त NO2 ग्रुप आणि NO2 ग्रुप हा कोणता ग्रुप आहे NO2 हा कोणता ग्रुप आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. म्हणजे हॅलोरिनला जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला पॅरा पोझिशनला किंवा ऑर्थो पोझिशनला तर ही रिएक्शन काय होते इझी होते. याचा अर्थ जर आपण हॅलोरिनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केले तर त्याची रिॲक्टिव्हिटी काय झाली इन्क्रीज झाली आणि रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली आणि म्हणून ती रिएक्शन कशी झाली इझी झाली. थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल ॲज दी इलेक्ट्रॉन विड्रॉ ग्रुप इन्क्रीजेस
रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन इन्क्रीजेस टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ह्या दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला समजला आहे. तर इथं एकही इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच नव्हता, इथे मात्र एक इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे क्लोरोबेन्झिनपेक्षा 1-क्लोरो-4-नायट्रोबेन्झिनची न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझी झाली. आलं लक्षात. अजून मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देणार आहे, नोट डाऊन. आपण काय पाहिलं होतं, क्लोरोबेन्झिनची रिएक्शन आपण केली होती NaOH सोबत. त्यावेळेस आपण हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर आपण यूज केलं होतं. जसं आपण त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच केलं तशी त्याची रिॲक्टिव्हिटी काय झाली, इन्क्रीज झाली आणि आपण तिथं टेम्परेचर कमी यूज केलं. म्हणजे जसं इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच केला की हॅलोअरिनची रिॲक्टिव्हिटी का ते इन्क्रीज होते. मग इन्क्रीज का होते त्याचंही रिझन आपल्याला पाहायचं आहे. फक्त हे लक्ष ठेवायचं आहे, ॲज दी इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप इन्क्रीजेस रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन्स ऑल्सो इन्क्रीजेस. आता पहा, आपण याच्यामध्ये 2 एक्झाम्पल्स पाहिलेत. एक एक्झाम्पल पाहिलं आपण क्लोरोबेन्झिनचं आणि सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलं 1-क्लोरो-4-नायट्रोबेन्झिनचं. त्यानंतर याच्यामध्ये आपण थर्ड एक्झाम्पल पाहतोय. थर्ड एक्झाम्पल आहे क्लोरोबेन्झिन आणि क्लोरोबेन्झिनला आपण काय करतोय, ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप आपण अटॅच करतोय. दी IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, थर्ड अँड फोर्थ. याचं IUPAC नेम काय होईल पहा, 1, 2, 3 अँड 4. पहा याचं IUPAC नेम आहे 1-क्लोरो-2,4-डायनायट्रो 2,4-डायनायट्रोबेन्झिन 2,4-डायनायट्रोबेन्झिन. पहा याची रिएक्शन आपण फर्स्ट करतोय NaOH सोबत, सोडियम हायड्रॉक्साईड ॲट 368 केल्विन अँड सेकंड आपण याचं करतोय ॲसिडिफिकेशन. पहा याच्यामध्ये रिएक्शन अजून काय इझी होईल, कारण इथे 2 इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच झालेत ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आणि त्यामुळे आपण इथं टेम्परेचरसुद्धा काय केलं, कमी केलं. जेव्हा एकच NO2 ग्रुप अटॅच होता तेव्हा टेम्परेचर किती होतं, 443 केल्विन. आणि जेव्हा 2 इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप आपण अटॅच केले तर इथं आपल्याला टेम्परेचर कमी यूज करावं लागलेलं आहे. याचा अर्थ 1-क्लोरो-4-नायट्रोबेन्झिनपेक्षा 1-क्लोरो-2,4-डायनायट्रोबेन्झिन हा कसा आहे, मोर रिएक्टिव्ह आहे आणि त्यामुळे इथं रिएक्शन कसे होते, इझी होते. पण याच्यामध्ये काय होणार आहे, फक्त हा Cl फक्त रिमूव्ह होणार आहे आणि त्या ठिकाणी न्यूक्लिओफाईल कोणता अटॅच होणार आहे, OH, आणि तोच आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे. म्हणजे इथे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा, बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला अटॅच होईल इथं OH, NO2, इथे NO2. पहा याचा IUPAC नेम काय असेल, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. सेकंड आणि 4ला काय अटॅच आहे, 2 NO2 ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे आपण याचं IUPAC नेम काय लिहू शकतो, 2,4-डायनायट्रो, आणि बेन्झिनला काय अटॅच आहे, OH ग्रुप. त्यामुळे आपण इथे काय लिहू शकतो, फेनॉल. दी IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2,4-डायनायट्रोफेनॉल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फोर्थ एक्झाम्पल पहा, बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला आपण आता अटॅच करतोय. पहा दिस इज क्लोरोबेन्झिन. याच्या दोन्ही ऑर्थो पोझिशनला आपण काय करतोय, NO2 ग्रुप अटॅच करतोय आणि पॅरा पोझिशनला सुद्धा आपण NO2 ग्रुप अटॅच करतोय. दी IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. पहा 1-क्लोरो-2,4,6-ट्रायनायट्रोबेन्झिन. IUPAC नेम काय तर 1-क्लोरो-2,4,6-ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन. पहा आता याची रिएक्शन आपल्याला NaOH सोबत सुद्धा करायची गरज नाही. याची रिएक्शन आपण सिम्पली वॉर्म H2 सोबत केली तरी पण ही रिएक्शन होते. याचा अर्थ हा कंपाऊंड कसा आहे, मोर रिएक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू दिस कंपाऊंड. ह्या कंपाऊंडपेक्षा हा कंपाऊंड कसा आहे, मोर रिएक्टिव्ह, कारण इथं 3 इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच झालेत ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आणि त्यामुळे आपण याची रिएक्शन गरम पाण्यासोबत जरी केली तरी पण ही रिएक्शन होते. काय होणार पहा, वॉटरमध्ये काय असतं, H+ आणि OH-. तर इथे न्यूक्लिओफाईल कोणता आहे, OH-. तो OH- काय करेल, ह्या Clला रिप्लेस करेल आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा, बेन्झिन रिंग. फक्त Clच्या ठिकाणी काय अटॅच होणार, OH. बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज NO2 NO2. हां याचा आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. NO2 ग्रुप कोणकोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहेत, सेकंड, 4 अँड 6, 2, 4, 6,
टोटल किती आहेत 3, त्यामुळे आपण काय लिहिलं ट्राय. NO2 म्हणजे नायट्रो आणि बेन्झिनला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो फेनॉल. 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल हे याचं IUPAC नेम आहे. अँड द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज पिक्रिक ॲसिड. यालाच आपण काय म्हणतो पिक्रिक ॲसिड असंही म्हणतो. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं आहे पहा, आपण किती एक्झाम्पल्स पाहिलेत तर आपण टोटल 4 एक्झाम्पल्स पाहिलेत. आपलं फर्स्ट एक्झाम्पल होतं क्लोरोबेन्झिन. नंतर आपण काय केलं, एक NO2 ग्रुप पॅरापोर्शनला अटॅच केला, रिएक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. नंतर आपण काय केलं, 2 NO2 ग्रुप ऑर्थो आणि पॅरापोर्शनला अटॅच केले, परत रिएक्टिव्हिटी काय झाली इन्क्रीज झाली. आणि लास्ट एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, 3 NO2 ग्रुप ऑर्थो आणि पॅरापोर्शनला अटॅच केले आणि त्यामुळे हा कंपाऊंड मोर रिएक्टिव्ह झाला. आलं लक्षात आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला 2 पॉईंट लिहायचे आहेत. कोणते 2 पॉईंट लिहायचे आहेत, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप NO2 ऑर्थो आणि पॅरापोर्शनला जर असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी काय होते इन्क्रीज होते. जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप NO2 तर मेटा पोझिशन अटॅच असेल तर त्याच्या रिएक्टिव्हिटीवरती काही इफेक्ट होत नाही. तर मेटा पोझिशन म्हणजे कोणती, तर ही पोझिशन म्हणजे कोणती असते मेटा पोझिशन. जर मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप NO2 अटॅच असेल तर याच्या रिएक्टिव्हिटीवरती काही इफेक्ट होत नाही. तर याच्यावरून आपल्याला काय करायचे आहेत, 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहायचे आहेत. फर्स्ट हे नोट डाऊन करा. आत्ता आपण काय पाहिलं होतं, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तर हॅलो अरेनची रिएक्टिव्हिटी काय होते इन्क्रीज होते. आत्ता आपण बघितलं जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच झाला तर टेम्परेचर काय होतं कमी होतं. म्हणजे आपण लो टेम्परेचरला सुद्धा रिएक्शन करू शकतो, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आणि तेच आपल्याला पॉईंट लिहायचे आहेत. पहा नोटमध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय लिहितो आहे, इफ EWG म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. फॉर एक्झाम्पल NO2 तुम्ही कोणताही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच करू शकता, पण आपल्याला NCERTमध्ये हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप दिलेला आहे NO2. इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इज प्रेझेंट ॲट विच पोझिशन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, विच पोझिशन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, देन रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलो अरिन इन्क्रीजेस टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तोच आपण पॉईंट लिहिला आहे. आपण पाठीमागे एक्झाम्पल्स पाहिलेत. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तर काय होते, रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन इन्क्रीजेस टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त असतील तेवढीच्या हॅलोअरिनची रिएक्टिव्हिटी जास्त असते. तोच आपण पॉईंट ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे. ॲज दी इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन्स ऑल्सो इन्क्रीजेस. जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त असतील बेन्झिनला अटॅच ऑर्थो आणि पॅरापोझिशनला तेवढी त्या हॅलोअरिनची रिएक्टिव्हिटी कशी असते जास्त असते. आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलं 3 NO2 ग्रुप अटॅच होते ऑर्थो आणि पॅरापोझिशनला आणि त्यामुळे त्या हॅलोअरिनची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त होते. म्हणजे त्याला गरम पाण्यासोबत जरी रिएक्शन केली तरी ती रिएक्शन झाली. म्हणजे एकदम हायली रिएक्टिव्ह तो मॉलिक्यूल होता 2,4,6 ट्रायनायट्रो क्लोरोबेन्झिन. 1 क्लोरो 2,4,6 ट्रायनायट्रो बेन्झिन. हा कंपाऊंड सर्वात कसा होता मोर रिएक्टिव्ह होता, कारण त्याच्या 3ही पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच होते. त्यानंतर आता हे झालं ऑर्थो आणि पॅरा पोझिशनचं. जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप मेटा पोझिशनला अटॅच असेल तर काय होईल, इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप दॅट इज NO2 is present at meta position, which position meta position, then there is no effect on reactivity of halogens. जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप फॉर एक्झाम्पल NO2 हा जर मेटा पोझिशनला अटॅच असेल तर हॅलो अरेनच्या रिएक्टिव्हिटीवरती काहीही इफेक्ट होत नाही. आलं लक्षात आहे. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होते. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला तर तेवढी रिएक्टिव्हिटी त्याची जास्त असणार. जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हा मेटा पोझिशनला अटॅच असेल तर मात्र हॅलो अरेनच्या रिएक्टिव्हिटीवरती काहीही इफेक्ट होत नाही. देअर इज नो इफेक्ट ऑन रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. मग NO2 ग्रुप हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच अटॅच असला पाहिजे आणि NO2 ग्रुप हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच असेल तरच रिएक्टिव्हिटी काय होते इन्क्रीज होते. अदरवाईज रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होत नाही. तर याच्या पाठीमागचं
रिझन काय आहे ते आपल्याला पाहिजे आहे. त्यापूर्वी आपण काय करतो आहे, याच्यावरचे 2 क्वेश्चन्स आपण घेतो आहे. फर्स्ट हे नोट डाऊन करा, नंतर आपण याच्यावरचे 2 क्वेश्चन बघूया आणि नंतर याच्या पाठीमागचा आपण रिझन बघूया. नोट डाऊन. याच्यावरती आपण 2 क्वेश्चन्स पाहतो आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. विच ऑफ दी फॉलोइंग इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तर याच्यामध्ये तुम्हाला 4ही ऑप्शनमध्ये काय दिलेत, क्लोरोबेन्झिन दिलेले आहेत. फक्त याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप NO2 अटॅच केलेला आहे आणि विचारलं आहे विच इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ॲन्सर देता येते का? आला आन्सर. चला आपण सॉल्व करूया. इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप NO2 हा कुठे अटॅच आहे, पॅरा पोझिशनला आहे आणि आपण पाठीमागच सांगितलं आहे ॲज दी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस रिएक्टिव्हिटी ऑल्सो इन्क्रीजेस. पण तो NO2 ग्रुप कुठे अटॅच असला पाहिजे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच असला पाहिजे. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तरच त्याचे काय होते, रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजे इथे NO2 ग्रुप कुठे अटॅच आहे, पॅरा पोझिशनला. इथे NO2 ग्रुप कुठे अटॅच आहे, मेटा पोझिशनला. इथे 2 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहेत, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. आणि लास्ट कंपाऊंडमध्ये NO2 ग्रुप अटॅच आहेत, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. मग सांगा विच इज मोर रिएक्टिव्ह. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच असेल तर रिएक्टिव्हिटी जास्त असणार. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील तेवढी त्याची रिएक्टिव्हिटी जास्त. मग सांगा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच असला पाहिजे आणि जर जास्त असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त. म्हणजेच आपल्याला कोणतं ऑप्शन लिहिता येईल सांगा, लास्ट ऑप्शन इज करेक्ट. कारण इथे NO2 ग्रुप म्हणजेच इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कुठे अटॅच आहेत, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आणि 3 आहेत. म्हणून याची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त लिहि. म्हणजे कोणतं आन्सर करेक्ट आहे, लास्ट ऑप्शन इज करेक्ट, डी ऑप्शन इज करेक्ट. जर तुम्हाला असं विचारलं असतं डिक्रीजिंग ऑर्डर, कोणती ऑर्डर तुम्हाला विचारली असते, डिक्रीजिंग ऑर्डर तुम्हाला विचारली असते तर डिक्रीजिंग ऑर्डर काय लिहिली असते तुम्ही, राईट डाऊन डिक्रीजिंग ऑर्डर. तुम्ही ट्राय करा, राईट डाऊन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय लिहिणार डिक्रीजिंग ऑर्डर. आता मोर रिएक्टिव्ह तर तुम्हाला समजलं कोणता आहे, डी. डी नंतर कोण येणार, तर डी नंतर येणार C. कारण 2 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहेत, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला. इथे पण ऑर्थोला आहे आणि हा पॅराला आहे. त्यामुळे डी नंतर कुणाची रिएक्टिव्हिटी जास्त असेल, Cची. सांगा आता एमध्ये आणि बीमध्ये, ए आणि बीमध्ये मोर रिएक्टिव्ह कोण असेल, C नंतर कोण येईल. तर इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कुठे अटॅच आहे, पॅरा पोझिशनला. आणि इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कुठे अटॅच आहे, मेटा पोझिशनला. आपण सेकंड पॉईंट नोटमध्ये काय लिहिलं होता, इफ इलेक्ट्रॉन withdrawing group is present at meta position then there is no effect on the reactivity of halogens. म्हणजे याच्या रिएक्टिव्हिटीवरती काही फरक पडणार आहे का, नाही. तर हा NO2 ग्रुप कोणत्या पोझिशनला अटॅच आहे, मेटा पोझिशनला अटॅच आहे. त्याच्यामुळे याच्या रिएक्टिव्हिटीवरती काही इफेक्ट होणार नाही. इथे NO2 ग्रुप कुठे अटॅच आहे, पॅरा पोझिशनला. म्हणजेच बीपेक्षा ए कसा असेल, मोर रिएक्टिव्ह असेल. बिकॉज NO2 ग्रुप इज प्रेझेंट ॲट पॅरा पोझिशन अँड देअरफॉर A is more reactive than B. This is decreasing order of reactivity of halogen towards nucleophilic substitution reactions. त्यानंतर आपण क्वेश्चन सेकंड बघूया. रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इज. खाली आपल्याला परत हे 4 हॅलोरिन दिलेले आहेत आणि याचे आपल्याला काय विचारले, रिएक्टिव्हिटी ऑर्डर विचारली आपल्याला टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. हा सॉल्व करता येतो का, एकदम सिंपल आहे. विच ऑप्शन इज करेक्ट. सॉल्व करा, केला सॉल्व, ठीक आहे. आपण सॉल्व करूया. तर इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप किती अटॅच आहेत, 2. आणि ते कोणत्या पोझिशनला आहेत, ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. ओके. इथे काय आहे सांगा, 2 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहेत. यातला एक NO2 ग्रुप अटॅच आहे पॅरा पोझिशनला आणि एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे मेटा पोझिशनला. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये इथे 3 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहेत आणि ते 3ही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कुठे अटॅच आहेत, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. आणि लास्टमध्ये तर कुठलाही इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच नाही आहे. याचा अर्थ ह्या 4हीमध्ये मोर रिएक्टिव्ह कोण असेल सांगा, थर्ड इज मोर रिएक्टिव्ह. म्हणजे सर्वात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, थर्ड. मग थर्ड ऑप्शन
कुठे कुठे दिला आहे तर बीमध्ये पण दिलेलं आहे, सीमध्ये पण दिलेलं आहे आणि डीमध्ये पण दिलेलं आहे. त्यानंतर थर्ड आपला कसा असणार आहे मोर रिएक्टिव्ह. थर्ड नंतर कोण येईल सांगा, थर्ड नंतर कोण येणार आहे पहा इथे काय आहेत 2 इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप, इथंही आहेत 2 इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप. म्हणजे या दोघांची रिएक्टिव्हिटी सेम असेल का, 1 आणि 2ची रिएक्टिव्हिटी सेम असेल का, तर इथे ह्या दोघांची रिएक्टिव्हिटी सेम नसणार आहे. कारण हा जो Na2 ग्रुप अटॅच आहे तो कोणत्या पोझिशनला अटॅच आहे मेटा पोझिशनला. याचा इफेक्ट काय होईल का ह्या हॅलोअरिनवरती, नाही होणार. कारण आपण सांगितलं आहे इफ इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप इज प्रेझेंट ॲट मेटा पोझिशन देन देअर इज नो इफेक्ट ऑन रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजे ह्या कंपाऊंडमध्ये काय धरून चालायचं आहे, फक्त एकच Na2 ग्रुप आहे असं कन्सिडर आपल्याला करावं लागेल. पहा आता 1 आणि 2मध्ये मग सांगा मोर रिएक्टिव्ह कोण असेल, कारण हा तर लेस रिएक्टिव्ह आहे, कारण इथं एकही इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप अटॅच नाही आहे. मग सांगा 2मध्ये आणि 1मध्ये मोर रिएक्टिव्ह कोण झाला, 1 झाला. कारण हा Na2 ग्रुप ऑर्थोला आहे, हा Na2 ग्रुप पॅरला आहे, म्हणजे याची रिएक्टिव्हिटी निश्चितच जास्त असणार आहे सेकंडपेक्षा. त्यानंतर थर्ड नंतर कोण येईल सांगा, मग थर्ड नंतर येणार 1. थर्ड नंतर 1 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, बी ऑप्शनमध्ये आहे. थर्ड नंतर 1 नंतर काय येणार सांगा 2 येणार, आणि 2 नंतर काय येणार 4th येणार. कारण इथं एकही Na2 नाही आहे, इथे मात्र काय आहे Na2 ग्रुप अटॅच आहे पॅरा पोझिशनला, आणि त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन इज करेक्ट. थर्ड इज मोर रिएक्टिव्ह दॅन फर्स्ट, फर्स्ट इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंड, मोर रिएक्टिव्ह दॅन फोर्थ. सो बी ऑप्शन इज करेक्ट. नोट डाऊन. आता आपण 2 क्वेश्चन पाहिले, तर त्या क्वेश्चनमध्ये आपण असं पाहिलं की जर इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप NO2 हा जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर अटॅच असेल तर हॅलो अरेनची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होते. आणि जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप हा जर मेटा पोझिशनला अटॅच असेल तर त्याच्या रिएक्टिव्हिटीवरती काही इफेक्ट होत नाही. आणि तोच क्वेश्चन आपण इथे लिहिला आहे. हा क्वेश्चन काय आहे, व्हाय NO2 ग्रुप शो इट्स इफेक्ट only at ortho and para positions and not at meta position. म्हणजे NO2 ग्रुप जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच असेल तरच इफेक्ट होतो, म्हणजेच रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होते. आणि मेटा पोझिशनला अटॅच असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होत नाही. तर असं का, तर त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं ॲन्सर आत्ता आपण इथं पाहतोय. पहा आपण काय करूया, एक कंपाऊंड घेऊया हॅलो अरिन. पहा हॅलो अरिन आपण घेऊया क्लोरोबेन्झिन. दिस इज क्लोरोबेन्झिन. आणि याच्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आपण काय करूया, NO2 ग्रुप अटॅच करूया, इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप आपण अटॅच करूया. तर हा NO2 ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच असल्यानंतरच काय होतो, रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होते, म्हणजेच त्याचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. जर हा NO2 ग्रुप मेटा पोझिशनला अटॅच असेल तर इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्याचं रिझन काय ते आता आपण पाहतोय. आपण काय केला, हा एक हॅलोअरिन घेतला आहे क्लोरोबेन्झिन, आणि त्याच्या ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला आपण काय अटॅच केलेत, एक इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप आपण अटॅच केलेत. हाच कंपाऊंड आपण अजून असं लिहू शकतो. हाच कंपाऊंड आपण असं लिहू शकतो. बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला अटॅच आहे हा Cl. हा NO2 ग्रुप आपण असं लिहू शकतो. हे समजण्यासाठी मी फक्त तुम्हाला हे डबल बॉन्ड दाखवते असे. हा NO2 आपण असं लिहू शकतो N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस N+. तर हा आपण असं लिहू शकतो NO2 ग्रुप. त्यानंतर हा NO2 ग्रुप आपण असं लिहू शकतो N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस N+. म्हणजे हा जो Na2 ग्रुप आहे तो असाही लिहिला जातो. याची रिएक्शन आपण कशासोबत करतोय, NaOH. रिएक्शन आपण कशासोबत करतोय, NaOH. इथे काय असणार आहे, Na+OH मायनस. Na+OH मायनसमध्ये आपला न्यूक्लियोफाईल कोणता आहे, कारण आपण रिएक्शन्स पाहतोय न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. वीक स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल डिस्प्लेसेस वीक न्यूक्लियोफाईल. तर याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल कोणता आहे, OH मायनस. त्यामुळे मी इथे काय करतोय, हा जो Na+ आहे तो Na+ फक्त मी रिमूव्ह करतोय. आता हा जो OH मायनस आहे तो OH मायनस अटॅक करेल अशा कार्बनटमवरती की ज्या कार्बनटमला काय अटॅच आहे, हॅलोजन ॲटम अटॅच आहे. म्हणजे ज्या कार्बनटमला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे त्याच कार्बनटमवरती हा न्यूक्लियोफाईल काय करेल, अटॅक करेल. आणि त्यामुळे काय होणार, ह्या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होणार. ऑलरेडी इथे 4 व्हॅलन्सी आहे, प्लस OH पण त्या कार्बनटमला अटॅच होणार. आणि त्यामुळे काय होतं, हे जे बेन्झिनचे 2 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 पाय इलेक्ट्रॉन्स
पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतात, म्हणजे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल आणि जे आपल्याला पुढचं स्ट्रक्चर आहे ते पुढचं स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल. आता हे जे दोन डबल बॉन्ड आहेत ते दोन डबल बॉन्ड ॲज इट इज. हा NO2 ग्रुप पण ॲज इट इज NO2, हाही NO2 ग्रुप ॲज इट इज N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस N प्लस. पाहता ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच होईल सांगा, हा OH. ह्या कार्बन ॲटमला ऑलरेडी काय अटॅच आहे, Cl. झालं काय पहा, हे जे बेंझिनचे दोन पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन पाय इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट झालेत, म्हणजे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल सांगा, निगेटिव्ह चार्ज येईल. आलं लक्षात. त्यानंतर आता पहा इथं खूप इम्पॉर्टंट पॉईंट, इथं हा जो निगेटिव्ह चार्ज आहे, हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन्स बेंझिनिंगसोबत काय करतात, रेझोनन्स. म्हणजे हे पाय इलेक्ट्रॉन्स आणि बेंझिनचे पाय इलेक्ट्रॉन्स कसे ते कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत, म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज बेंझिनसोबत पण कॉन्ज्युगेशनमध्ये आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज NO2 सोबत पण कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. पहा इथं काय आहे, निगेटिव्ह चार्ज म्हणजेच एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे, त्यानंतर सिंगल बॉन्ड आणि पुढे आहे डबल बॉन्ड. याचा अर्थ पहा हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात आणि परत नायट्रोजन आणि ऑक्सिजनमधला एक बॉन्ड काय होतो, ओवरती शिफ्ट होतो. याचा अर्थ हा निगेटिव्ह चार्ज NO2 मध्ये पण कॉन्ज्युगेशनमध्ये आहे, NO2 सोबत पण कॉन्ज्युगेशनमध्ये आहे आणि बेंझिनिंग सोबत पण कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. बेंझिनिंग सोबत कसा कॉन्ज्युगेशनमध्ये आहे पहा हे दोन इलेक्ट्रॉन काय होतील, आता इथे शिफ्ट होतील आणि परत हे पाय इलेक्ट्रॉन्स ह्या पुढच्या ॲटमवरती शिफ्ट होतील, म्हणजे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला कोणतं मिळेल पहा ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत, OH आणि Cl. ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे NO2, हा NO2. त्यानंतर ह्याही कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, NO2, हा NO2. हा डबल बॉन्ड ॲज इट इज. काय झालं आहे, हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत, म्हणजे इथे काय तयार होईल, नवीन डबल बॉन्ड तयार होईल. त्यानंतर हे दोन पाय इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट झालेत, म्हणजे याच्यावरती काय सांगा, निगेटिव्ह चार्ज येणार, म्हणजे ह्या कार्बन ॲटमवरती येतील हे दोन इलेक्ट्रॉन्स. आता पहा हा निगेटिव्ह चार्ज ह्या NO2 सोबत कॉन्ज्युगेशनमध्ये आहे, प्लस हा निगेटिव्ह चार्ज ह्या बेंझिनिंगसोबत पण कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. त्यानंतर काय होणार पहा, हे दोन इलेक्ट्रॉन्स ह्या दोन कार्बनमध्ये शिफ्ट होतील, म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होईल. त्याच वेळेस हे पाय इलेक्ट्रॉन ह्या ऑर्थो पोझिशनवरती म्हणजे इथे शिफ्ट होतील आणि आपल्याला जे पुढचं स्ट्रक्चर आहे ते पुढचं स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल. पहा इथे ऑलरेडी डबल बॉन्ड आहे. पहा हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत, म्हणजे इथे काय तयार होईल, न्यू डबल बॉन्ड. याच्यावरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज. इथे काय अटॅच आहे, OH आणि Cl. इथे अटॅच आहे NO2, इथे अटॅच आहे NO2. पहा आणि आपल्याला फायनल स्ट्रक्चर कोणतं मिळेल पहा, हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील ह्या दोन कार्बनच्या मध्ये आणि हा जो Cl आहे तो Cl काय होईल, रिमूव्ह होईल, -Cl मायनस. पहा याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड कोणता मिळाला आता, पहा हे जे दोन डबल बॉन्ड आहेत ते दोन डबल बॉन्ड ॲज इट इज. पहा इथे काय अटॅच आहे, NO2 ग्रुप अटॅच आहे, हा NO2. इथे काय अटॅच आहे, NO2 ग्रुप. पहा इथे काय तयार होईल, हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्यामुळे इथे डबल बॉन्ड तयार होईल आणि ह्या पोझिशनला काय अटॅच असेल, OH. तर हे आहे मेकॅनिझम. आता आपल्याला काय करायचं आहे, जर NO2 ग्रुप हा ऑर्थो आणि पॅरापोझिशनला अटॅच असेल तरच रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. मग इन्क्रीज का होते त्याचं रिझन आधी आपण पाहूया. ह्या स्ट्रक्चरमध्ये पहा निगेटिव्ह चार्ज कोणत्या कार्बन ॲटमवरती आहे, तर ह्या कार्बन ॲटमवरती आहे. कोणत्या, तर ऑर्थो पोझिशनला आहे विथ रिस्पेक्ट टू हॅलोजन. म्हणजे हॅलोजनची ही कोणती पोझिशन आहे, ऑर्थो पोझिशन. तर ऑर्थो पोझिशनला काय आला सांगा, ऑर्थो पोझिशनला काय आला आहे, निगेटिव्ह चार्ज आला आहे. आणि ऑर्थो पोझिशनला निगेटिव्ह चार्ज आल्यामुळं हा निगेटिव्ह चार्ज कोण स्टॅबिलाइज करतो, त्या हा NO2 ग्रुप स्टॅबिलाइज करतो. तर NO2 ग्रुप स्टॅबिलाइज काय करतो, कारण पहा ज्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याच कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. ज्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याच कार्बन ॲटमला स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे हा स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप NO2 काय करतो, ह्या कार्बन ॲटमवरती जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे तो स्वतःकडे काय करतो, अट्रॅक्ट करतो. त्यामुळे ह्या निगेटिव्ह चार्जला तो काय करतो, स्टॅबिलाइज करतो. निगेटिव्ह चार्ज ज्या पोझिशनला आहे त्याच पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे हा निगेटिव्ह चार्ज हा NO2 ग्रुप काय करतो, स्टॅबिलाइज करतो आणि म्हणून
रिॲक्टिव्हिटी काय होते इनक्रीज होते. आलं का लक्षात. आता पुढच्या स्ट्रक्चरमध्ये पहा तर ह्या स्ट्रक्चरमध्ये काय झालं आहे निगेटिव्ह चार्ज हा पॅरा पोझिशनला आहे आणि ज्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आला आहे त्याच कार्बन ॲटमला काय अटॅच आहे तर NO2 ग्रुप अटॅच आहे. निगेटिव्ह चार्ज कोणकोणत्या पोझिशनला आलेत ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. आणि जर समजा आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर अटॅच केले तर हा निगेटिव्ह चार्ज काय होतो स्टॅबिलाइज होतो. इथे काय लक्षात पहा हा निगेटिव्ह चार्ज काय होतो स्टॅबिलाइज होतो. कशामुळे तर ह्या NO2 ग्रुपमुळे. कारण NO2 ग्रुप पण त्याच कार्बन ॲटमला अटॅच आहे ज्या कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि म्हणून रिॲक्टिव्हिटी काय होते इनक्रीज होते जेव्हा आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप NO2 ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅच करू तेव्हा. आलं लक्षात. जर आपण NO2 ग्रुप ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर अटॅच केले तर हॅलो अरेंजची रिॲक्टिव्हिटी इनक्रीज होते. तर इनक्रीज का होते कारण निगेटिव्ह चार्ज कोण स्टॅबिलाइज करतात कारण निगेटिव्ह चार्ज ज्या कार्बन ॲटमवरती आले त्याच कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहेत आणि त्यामुळे हे निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज होतात आणि म्हणून त्याची रिॲक्टिव्हिटी इनक्रीज होते. बस एवढंच रिझन आहे. इथे पहा निगेटिव्ह चार्ज कुठे मेटा पोझिशनला आहे का पहा इथे निगेटिव्ह चार्ज कुठे ऑर्थो पोझिशनला त्यामुळे NO2 ग्रुप स्टॅबिलाइज करतो. इथे निगेटिव्ह चार्ज कुठे पॅरा पोझिशनला त्यामुळे हा पण NO2 ग्रुप काय करेल स्टॅबिलाइज करेल. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे आहे ऑर्थो पोझिशनला आहे त्यामुळे इथेही आपण NO2 ग्रुप अटॅच केला तरी तो काय करणार स्टॅबिलाइज करणार आहे. निगेटिव्ह चार्ज हा मेटा पोझिशनला आला आहे का सांगा नाही आलेला. याचा अर्थ मेटा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज येत नाही. याचा अर्थ मेटा पोझिशनला जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच केला तर हॅलो अरेंजच्या रिॲक्टिव्हिटीवरती काही इफेक्ट होत नाही. तेच आपल्याला पाहायचं आहे. हां Why NO2 group show its effect only at ortho and para positions and not at meta position. आलं लक्षात. तर याच्या आपल्याला 2 पॉईंट लिहायचे आहेत. फर्स्ट आहे नोट डाऊन करा त्यानंतर आपण याच्यावरती 2 पॉईंट लिहूया. झालं लिहून. हां याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे. याच्या पुढेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट असणार आहे प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप फॉर एक्झाम्पल NO2 ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन stabilize the negative charge hence reactivity increases आणि त्यामुळे रिॲक्टिव्हिटी काय होते इनक्रीज होते. आलं लक्षात आहे. The presence of electron withdrawing group, for example NO2 at ortho and para position, stabilize the negative charge and hence reactivity increases. NO2 group हा ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असल्यामुळं निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज होतो आणि म्हणून रिॲक्टिव्हिटी काय होते इनक्रीज होते. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे presence of electron withdrawing group, for example NO2 at meta position काय सांगा स्टॅबिलाइज करेल का स्टॅबिलाइज करणार नाही. ॲट मेटा पोझिशन does not stabilize the negative charge, hence there is no effect on reactivity. आलं लक्षात आहे. जर समजा NO2 ग्रुप हा जर मेटा पोझिशनला अटॅच असेल तर तो निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज करू शकत नाही आणि त्यामुळे हॅलो अरेंजच्या रिॲक्टिव्हिटीवरती काही इफेक्ट होत नाही. तेच आपल्याला याचं रिझन सांगायचं आहे. पहा ह्या क्वेश्चनचं ॲन्सर काय आहे तर पाठ्यमागं आपण काढलेले स्ट्रक्चर्स आणि त्यानंतर हे काय लिहायचे 2 पॉईंट लिहायचे. फक्त एवढंच करायचं आहे. हे नोट डाऊन करा. याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स बघूया. पहा आता आपण पाहतोय याच्यावरचे काही क्वेश्चन्स. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ॲज कम्पेअर्ड टू अल्काइल हॅलाइड्स ड्यू टू. अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह
टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ॲज कम्पेअर टू अल्कायल हॅलाइड्स. आणि त्यांनी खाली आपल्याला हे ऑप्शन दिलेले आहेत. कोणते ऑप्शन दिलेत तर टोटल आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे दी फॉर्मेशन ऑफ लेस स्टेबल कार्बोनियम आयन. सेकंड रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. थर्ड लॉंगर कार्बन हॅलोजन बॉन्ड. फोर्थ इंडक्टिव्ह इफेक्ट. अँड लास्ट इज sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन अटॅच टू दी हॅलोजन. तर मी तुम्हाला सांगतो हा क्वेश्चन आपल्याला विचारला होता IIT 1990मध्ये 1990मध्ये मोर दॅन 1 करेक्ट आन्सर आहे. याच्यामध्ये मोर दॅन 1 करेक्ट आन्सर आहे. एक आन्सर करेक्ट नाही तर याच्यामध्ये मोर दॅन 1 करेक्ट आन्सर म्हणजे 2 पण आन्सर करेक्ट असू शकतात, 3 पण आन्सर करेक्ट असू शकतात, 4 आन्सर करेक्ट असू शकतात. तसा हा क्वेश्चन आपल्याला IIT 1990मध्ये हा विचारला आहे. अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं व्हाय अरायल हॅलाइड्स आर लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. तिथे आपण 4 रिझन लिहिले होते. फर्स्ट रिझन कोणतं होतं रेझोनन्स इफेक्ट. फर्स्ट रिझन कोणतं होतं रेझोनन्स इफेक्ट. याचाच अर्थ रेझोनन्स स्टॅबिलायझेशन म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे इथे बी ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड रिझन आपण काय पाहिलं होतं डिफरन्स इन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बनेटम इन CX बॉन्ड. आठवतंय का पा हॅलोअरिन म्हणजे काय तर ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्ट काय अटॅच असतो हॅलोजन अटॅच असतो. हा हॅलोजन कोणत्या कार्बनेटमला अटॅच आहे sp2 कार्बनेटमला अटॅच आहे. याचाच अर्थ sp2 कार्बनेटम हा कशाला अटॅच आहे हॅलोजनला अटॅच आहे. म्हणजे हाही ऑप्शन आपला कोणता करेक्ट येईल sp2 हायब्रिडाइज कार्बन अटॅच टू दी हॅलोजन. म्हणजे इथे बी आणि ई हे 2 आन्सर्स करेक्ट आहेत. थर्ड आपण रिझन तिथं कोणतं पाहिलं होतं इनस्टॅबिलिटी ऑफ फिनाइल कॅटायन. आणि चौथं रिझन कोणतं पाहिलं होतं बिकॉज ऑफ पॉसिबल रिपल्शन. तर ते 2 रिझन आपल्याला इथं दिलेत का तर इथं दिलेले नाही आहेत. म्हणजे फक्त बी आणि ई करेक्ट आहे. त्यामुळे आन्सर कोणतं करेक्ट आहे बी ई. 2 आन्सर्स करेक्ट येत होतं बी अँड ई. नेक्स्ट क्वेश्चन पहा रिप्लेसमेंट ऑफ क्लोरीन ऑफ क्लोरोबेन्झीन टू गिव्ह फेनॉल रिक्वायर्स ड्रास्टिक कंडिशन्स बट क्लोरीन ऑफ 2,4-डायनायट्रोबेन्झीन इज रेडिली रिप्लेस बिकॉज. याचं मिनिंग समजला रिप्लेसमेंट ऑफ Cl ऑफ क्लोरोबेन्झीन टू गिव्ह फेनॉल रिक्वायर ड्रास्टिक कंडिशन. म्हणजे क्लोरोबेन्झीनचा जर तुम्हाला Cl रिप्लेस करून जर तुम्हाला फेनॉल तयार करायचा असेल तर ड्रास्टिक कंडिशन यूज करायला लागतात. म्हणजे हाय टेम्परेचर हाय प्रेशर. बट क्लोरीन ऑफ 2,4-डायनायट्रोबेन्झीन 2,4-डायनायट्रोबेन्झीनचं स्ट्रक्चर काय आहे क्लोरीन ऑफ 2,4-डायनायट्रोबेन्झीन म्हणले. दिस इज क्लोरीन NO2 क्लोरीन ऑफ 2,4-डायनायट्रोबेन्झीन इज रेडिली रिप्लेस बिकॉज. तर 2,4-डायनायट्रोबेन्झीनमध्ये हा जो क्लोरीन आहे तो क्लोरीन इझिली रिप्लेस होतो रेडिली रिप्लेस होतो. तर त्याचं रिझन काय आहे तर ते रिझन आत्ताच आपण पाहिले. तर त्याचं रिझन काय सांगा. आपण पाहिलं होतं तर न्यूक्लियोफाईल काय करत होता सांगा याच्यावरती अटॅक करत होता. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण असे दाखवले होते. हे इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतात याच्यावरती काय तो निगेटिव्ह चार्ज. परत हे इथे शिफ्ट होतात हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात याच्यावरती येतो निगेटिव्ह चार्ज. म्हणजे ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला काय येतो निगेटिव्ह चार्ज येतो. आणि त्यामुळे हा जो NO2 ग्रुप आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग तो काय करतो हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आणि निगेटिव्ह चार्ज काय करतो तो स्टॅबिलाइज करतो. आणि म्हणून याच्यामध्ये काय होते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली होते. म्हणजे हा जो Cl आहे तो Cl काय होतो इझिली रिप्लेस होतो ॲज कम्पेअर टू क्लोरोबेन्झीन. तर काय करेल हा जो NO2 ग्रुप आहे तो NO2 ग्रुप काय करेल ह्या निगेटिव्ह चार्जला स्टॅबिलाइज करेल स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करून. कारण तो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. मग सांग कोणता ऑप्शन करेक्ट आहे NO2 डोनेट्स इलेक्ट्रॉन ॲट मेटा पोझिशन. NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतो का नाही इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो. त्याच्यामुळे हा तर ऑप्शन नाही आहे. पुढे बी ऑप्शन पहा NO2 withdraws इलेक्ट्रॉन फ्रॉम ऑर्थो पॅरा पोझिशन. तर NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतोय कोणत्या पोझिशनचे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनचे. बरोबर आहे काय येस दिस इज करेक्ट. तर हा ऑप्शन करेक्ट आहे. पहा इथे काय दिलं आहे NO2 मेक रिंग इलेक्ट्रॉन रिच ॲट ऑर्थो पॅरा. डी इलेक्ट्रॉन NO2 विथड्रॉ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटा पोझिशन. मेटा पोझिशनचे इलेक्ट्रॉन विथड्रॉ करत नाही तो कुठले इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतोय ऑर्थो आणि पॅराचे. त्यामुळे कोणता ऑप्शन करेक्ट आहे बी ऑप्शन इज करेक्ट.
तर इथे आपण कोणते रिएक्शन कंप्लीट केलेत? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ज्या आपण हॅलोरिनच्या केमिकल रिएक्शन पाहतोय 3 टाईपच्या, तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टाईप कंप्लीट केला आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. याच्यावरती मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, तो होमवर्क तुम्ही करायचा आहे. फर्स्ट हे नोट डाऊन करा. झालं हे नोट डाऊन करून? ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आणि हे नोट डाऊन करायचं. हां, याच्यामध्ये मी तुम्हाला एक होमवर्क देतो आहे, तो होमवर्क करायचा आहे. होमवर्क आयडेंटिफाय. क्वेश्चन आहे आयडेंटिफाय A, B and C in the following reaction. In the following reaction. एक रिएक्शन देतो आहे, त्या रिएक्शनमधले ए कोणता आहे, बी कोणता आहे आणि सी कोणता आहे ते फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. NH2, HNO2, A तयार होईल. A ऑन रिएक्शन विथ Cu2, Cl2, HCl. B तयार होईल. B ऑन रिएक्शन विथ first NaOH 623 Kelvin and second H plus 2 gives C. Identify A, B and C in the following reaction. तर A कोणता आहे त्याचं स्ट्रक्चर काढायचं, त्याचं नाव लिहायचं. B कोणता आहे त्याचं स्ट्रक्चर काढायचं, त्याचं नाव लिहायचं. C कोणता आहे त्याचं स्ट्रक्चर काढायचं, नाव लिहायचं. इथं लिहायचं आहे A इज इक्वल टू B इज इक्वल टू अँड C इज इक्वल टू. तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला नीट JEE आणि बोर्डमध्ये सुद्धा अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारतात. ठीक आहे. तर इथे आपलं हा पॉईंट कंप्लीट झाला आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. थँक्यू.